दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री तरुणाई ही पार्ट्यांमध्ये डीजेच्या तालावर थिरकत असताना दिसून येते आणि नवीन वर्षाचं स्वागत अशाच प्रकारे केलं जातं। पण ठाण्यामध्ये मात्र चित्र वेगळं असतं। ठाण्यात आनंद दिघे यांनी घालून दिलेली परंपरा आजतागायत कायम आहे। रक्तदान ग्रुपतर्फे ठाण्यामध्ये दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि याच रक्तदान शिबिराचं यावर्षी देखील पुन्हा आयोजन करण्यात आलेलं आहे। आनंद दिघे यांनी 30 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली आणि त्याच्या मागे कारण हेच होतं की जी नवीन पिढी आहे, जी तरुणाई आहे, त्यांनी अशा प्रकारे व्यसन न करता, कोणत्याही प्रकारे धांगडधिंगा न करता, कोणालाही त्रास न देता अगदी साध्यापणाने आणि रक्तदान करून समाजोपयोगी काम करून नवीन वर्षाचं स्वागत करावं आणि ती परंपरा आजतागायत चालू ठेवण्यात आलेली आहे। टेंबी नाका असेल किंवा टेंबी नाका बाजूचं हे शिवाजी मैदान असेल, एकनाथ शिंदे असतील, अशा सगळ्यांनीच ही परंपरा आजतागायत चालू ठेवलेली आहे। त्याच्यामुळे आज देखील या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर हेमंत पवार सर आहेत। सर, ह्या रक्तदान शिबिराचं महत्त्व काय आहे आणि इतक्या वर्षापासून हा चालत असलेला उपक्रम आता तुम्ही कशा प्रकारे पुढे नेत आहात? गेल्या 31 वर्षापूर्वी दिघे साहेब यांनी हा उपक्रम चालू केला होता आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा उपक्रम सातत्यपूर्णपणे चालू ठेवलेला आहे। रक्तदान करताना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की रक्त कुठेही विकत मिळत नाही आणि रक्तदान हे श्रेष्ठदान अशा उक्तीप्रमाणे गेले बरेच वर्ष तुम्ही बघत असाल की जे तरुणाई बाहेर काहीतरी धांगडधिंगा करत असते त्यांना संदेश देण्यासाठी आमच्या रक्तदान ग्रुप ऑफ महाराष्ट्रातर्फे इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। आयोजन करून नुसतं आम्ही करत नाही तर कितीतरी रक्तदाते इथे दरवर्षी रक्तदान करायला उत्स्फूर्तपणे येत असतात आणि कोणाचंही तुम्ही बघत असाल की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि शिंदेसाहेब स्वतः इथे रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत नाही तर रक्तासाठी रक्तदानसुद्धा करतात। खासदार नरेश म्हस्के असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, हे सुद्धा इथं रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत नाही तर रक्तदान करतात। नवीन वर्षाचं स्वागत हे रक्तदानाने करतात। मला एक विचारायचं आहे, यावर्षी किती जणांचा सहभाग होणार आहे? आणि गेल्या वर्षी देखील चांगला प्रतिसाद होता। गेल्या वर्षी किती बाटल्या रक्त जे आहे ते जमा झालं होतं आणि यावर्षी कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे? यावर्षी तुम्ही बघत असाल ते मागच्या वर्षी जवळजवळ 600 ते 700 रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला होता आणि ह्या वर्षी पण तेवढाच त्याच्यापेक्षा जास्ती रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाते भाग घेतील। कारण जे आम्ही हे रक्त जे हे होतं ते ठाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक आहे त्यांना दिलं जातं। ते दरवर्षी दरवेळेला ज्यांना गरज असेल त्यामुळे आपण फ्रीमध्ये देतो। मग ह्याच्यामध्ये कुठेही कोणालाही त्याचं प्रायव्हेट ब्लड बँकला दिलं जात नाही। ज्या गव्हर्नमेंटच्या ब्लड बँक आहेत त्यांनाच हे रक्तदान। काय आवाहन कराल तरुण पिढीला आज संध्याकाळी या शिवाजी मैदानात येण्यासाठी? काय आवाहन कराल, काय सांगाल? मी ठाणेकर नागरिकांना किंवा ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना की जे येतातच रक्तदान करायला त्यांना सर्वांना आवाहन करतो की आपलं एक जे रक्तदानाने केलं नवीन वर्षाचं स्वागत तर कोणातरी जीव वाचतो, कोणातरी त्याच्यापासून फायदा म्हणजे रुग्णांना फायदा होतो। आणि शिंदे साहेबांचं तर नेहमी आव्हानच असतं की बाबा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा। कारण तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून शिंदे साहेबांनी जवळजवळ 400 करोड रुपये वाटले होते आणि ह्या म्हणजे समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही जर रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला तर खरोखर आम्ही आमचं रक्तदान ग्रुप आभारी राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर रक्तदान ग्रुपचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यातर्फे दरवर्षी या टेंबी नाक्याच्या बाजूला असलेल्या शिवाजी मैदानामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं आणि यावर्षी देखील 31 डिसेंबरच्या रात्री हे रक्तदान शिबिर सुरू होईल। रात्रभर या ठिकाणी रक्तदान सुरू असेल आणि या रक्तदानामुळे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यात गरजवंत असलेल्या अनेक रुग्णांना रक्त मिळणार आहे। त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत एकीकडे पार्ट्या करून, धांगडधिंगा करून, डीजेच्या तालावर न करता अशा प्रकारे समाजोपयोगी कामांमध्ये करण्यात यावं असं आवाहन हे या रक्तदान ग्रुपतर्फे करण्यात येते। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.